Hello student, in today's lecture we are going to start our next point, ways to express the concentration of solution. आता आपण कॉन्सन्ट्रेशन एक्सप्रेस करण्यासाठी काही वेज आहेत त्या बघणार आहोत, म्हणजे काही मेथड्स आहेत त्या बघणार आहोत. मग त्या नॉर्मॅलिटी असतील, मोलॅरिटी असतील किंवा मास पर्सेंटेज असेल, ह्या ज्या वेरियस मेथड आहेत कॉन्सन्ट्रेशन एक्सप्रेस करण्याच्या त्या आपण बघणार आहोत. बघा त्याच्या आधी सोल्युशन म्हणजे काय, तर बघा सोल्युशन इज नथिंग बट सोल्यूट प्लस सॉल्वंट, हे तुम्हाला झालेलं असेल. आता एक एक्झाम्पल देते मी तुम्हाला. सपोज मी 1 ग्लास वॉटर घेतलं आणि 1 ग्लास वॉटरमध्ये मी 1 स्पून NaCl ॲड केलं, तर जे NaCl 1 स्पून जे NaCl ॲड केलेलं आहे ते तुमचं सोल्यूट असेल आणि जे 1 ग्लास वॉटर घेतलेलं आहे ते काय असेल, सॉल्वंट असेल, म्हणून तुमचं सोल्युशन तयार होईल. तसंच मी काय केलं, 1 ग्लास वॉटर घेतलं आणि त्याच्यामध्ये 1 पिंच मी ग्लुकोज ॲड केलं, तर जे 1 पिंच ग्लुकोज ॲड केलेलं आहे ते तुमचं सोल्यूट असेल आणि 1 ग्लास जे वॉटर घेतलेलं आहे ते सॉल्वंट असेल. म्हणजे जे लार्ज अमाऊंटमध्ये असतं सोल्युशनमध्ये त्याला सॉल्वंट असं म्हणलं जातं आणि सोल्युशन म्हणजे जे स्मॉल अमाऊंटमध्ये असतं त्याला काय म्हटलं जातं, सोल्यूट असं म्हणलं जातं. प्रत्येक वेळी लिक्विड हेच सॉल्वंट नसेल. तर बघा मी असं केलं, 1 ग्लास मी शुगर घेतली, ओके, 1 ग्लास शुगर घेतली, त्याच्यामध्ये 1 to 2 ड्रॉप्स मी वॉटर ॲड केलं. आता 1 to 2 ड्रॉप्स मी वॉटर जे ॲड केलेलं आहे ते तुमचं सोल्यूट झालं आणि जे 1 ग्लास शुगर घेतलेले आहे ते काय झालं, सॉल्वंट झालं. असंही होऊ शकतं. ठीक आहे. तर कॉन्सन्ट्रेशन म्हणजे काय बघा, सपोज मी 1 ग्लास वॉटर घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये 1 पिंच मी ग्लुकोज ॲड केलेला आहे. ओके, आता जे काय असेल सोल्युशनचं ते कॉन्सन्ट्रेशन असेल, वॉट एव्हर मे बी. ओके, मला माहीत नाही किती असेल ते. आता सपोज मी 1 ग्लास जे वॉटर घेतलेलं आहे त्याच्यामध्ये मी 1 स्पून मी ग्लुकोज ॲड केलं. ओके, म्हणजे कॉन्सन्ट्रेशन ऑब्वियसली वाढलं. तसंच काय केलं, 1 ग्लास वॉटरमध्येच मी 3 स्पून ग्लुकोज ॲड केलं, ऑब्वियसली कॉन्सन्ट्रेशन वाढत गेलं. ओके, म्हणजे सोल्यूट जर आपण जास्त अमाऊंटमध्ये वाढवत गेलो तर कॉन्सन्ट्रेशन काय होईल, इन्क्रीज होत जाईल. ओके, तर मी डेफिनेशन काय सांगितलेली आहे, दी अमाऊंट ऑफ सोल्यूट प्रेझेंट इन स्पेसिफिक व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन इज नोन ॲज कॉन्सन्ट्रेशन. अटेन्शन वेल, मी डेफिनेशन इथे लिहिते, तुम्हीही माझ्याबरोबर डेफिनेशन इथे लिहून घ्या कॉन्सन्ट्रेशनची. ओके, कॉन्सन्ट्रेशन is the amount of solute present in specific volume of solution. Specific volume of solution is known as concentration. ओके, काय डेफिनेशन आहे, दी अमाऊंट ऑफ सोल्यूट प्रेझेंट इन स्पेसिफिक व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन इज नोन ॲज कॉन्सन्ट्रेशन. आता कॉन्सन्ट्रेशन एक्सप्रेस करण्यासाठी व्हेरियस वेज आहेत. त्याच्यामध्ये फर्स्ट वन इज दी मास पर्सेंटेज इज वन ऑफ दी वे टू एक्सप्रेस दी कॉन्सन्ट्रेशन. मोलॅरिटी, नॉर्मॅलिटी इज दी सेकंड वे टू एक्सप्रेस दी कॉन्सन्ट्रेशन. ओके, त्या आपण वेज म्हणजे आपण त्याला मेथड म्हणूया, त्या मेथड्स आपण इथे बघणार आहोत. ओके, त्याच्यामध्ये फर्स्ट जी मेथड आहे ती आहे मास पर्सेंटेज. ओके, मास पर्सेंटेज. आता मास पर्सेंटेज म्हणजे काय, किंवा आपण असंही म्हणूया पर्सेंटेज बाय मास. ओके, पर्सेंटेज बाय मास, त्याला मी असं म्हणते W/W. ओके, W काय असेल, मास पर्सेंटेज म्हणजे काय, तर W, मास पर्सेंटेज मीन्स W. आता आपण काय करूया, डेफिनेशन इथे लिहून घेऊया, तुम्हीही माझ्याबरोबर डेफिनेशन लिहा. ओके, मास पर्सेंटेजची, दी मास ऑफ सोल्यूट इन ग्रॅम dissolve in a solvent to form 100 gram of solution. Is known as mass percentage of solute
mass percentage of solute or percentage by mass of solute. ओके, मीन्स W/W. डेफिनेशन तुम्ही माझ्याबरोबर लिहून घ्यायची आहे. बघा, मास पर्सेंटेज इज दी मास ऑफ सोल्यूट इन ग्रॅम. ग्रॅम काय आहे, त्याचं युनिट आहे. ओके, दी मास पर्सेंटेज ऑफ सोल्यूट इन ग्रॅम डिझॉल्व इन ए सॉल्वंट टू फॉर्म 100 ग्रॅम ऑफ सोल्युशन इज नोन ॲज मास पर्सेंटेज ऑफ सोल्यूट. आता एक्झाम्पल मी इथे लिहिते. त्याच्या आधी मी तुम्हाला एक एक्झाम्पल सांगते. बघा, सपोज मी 10% ग्लुकोज सोल्युशन घेतलं. ओके, 10% काय घेतलं, ग्लुकोज सोल्युशन घेतलं मी. म्हणजे काय तर बघा, 10% ग्लुकोज सोल्युशन म्हणजे काय, तर 10 ग्रॅम ग्लुकोज असेल त्याच्यामध्ये. ओके, 10 ग्रॅम ग्लुकोज आणि त्याच्यामध्ये जे राहिलेलं आहे 90 ग्रॅम वॉटर. ओके, म्हणजे 10 ग्रॅम ग्लुकोज डिझॉल्व इन वॉटर टू फॉर्म 100 ग्रॅम ऑफ सोल्युशन. ओके, सपोज मी 5% NaCl सोल्युशन घेतलं. आपण म्हणतो 5% सोल्युशन आहे, 5% NaCl सोल्युशन आहे, 2% KCl सोल्युशन आहे, असं आपण म्हणतो ना. ठीक आहे, मग 2% KCl सोल्युशन म्हणजे काय, तर 2 ग्रॅम, त्याच्यामध्ये 2 ग्रॅम KCl. ओके, डिझॉल्व इन 100 ग्रॅम ऑफ सोल्युशन. म्हणजे 2 ग्रॅम KCl घ्यायचं आणि वॉटर ॲड करत जायचं, किती, तर 100 ग्रॅम येईपर्यंत. ओके, म्हणजे जे 2 ग्रॅम घेतलेलं आहे तुम्ही KCl, ते सोल्यूट झालं आणि राहिलेलं जे 98 ग्रॅम आहे ते वॉटर झालं, मिळून काय झालं, तुमचं 100 ग्रॅम सोल्युशन झालं. ठीक आहे, तसंच इथे बघा, 10% मी ग्लुकोज सोल्युशन घेतलं, म्हणजे 10 ग्रॅम मी ग्लुकोज घेतलं आणि त्याच्यामध्ये 100 ग्रॅम होईपर्यंत वॉटर ॲड करत गेले. ओके, म्हणजे 10 ग्रॅम तुमचं ग्लुकोज जे घेतलेलं आहे ते सोल्यूट झालं आणि 90 ग्रॅम काय झालं, तर वॉटर झालं, मिळून काय झालं, तुमचं 100 ग्रॅम सोल्युशन झालं. ओके, हे आहे असं. त्याच्या आधी त्याचा आपण फॉर्म्युला बघूया. तुम्ही डेफिनेशन लिहून घेतली असेल, मी हे रफ करते. ओके, मी इथे फॉर्म्युला लिहिते त्याचा, मास पर्सेंटेजचा. मास पर्सेंटेज इज इक्वल टू काय, मास ऑफ सोल्यूट इन ग्रॅम डिवायडेड बाय मास ऑफ दी सोल्युशन इन ग्रॅम. ओके, इंटू 100. जे आन्सर येईल ते काय असेल, तर मास पर्सेंटेज असेल. मास पर्सेंटेजचा जो फॉर्म्युला आहे तोही तुम्ही लिहा. मास पर्सेंटेज इज इक्वल टू मास ऑफ सोल्यूट इन ग्रॅम डिवायडेड बाय मास ऑफ दी सोल्युशन इन ग्रॅम इंटू 100. आता सोल्युशन म्हणजे काय, तर त्याच्यामध्ये सोल्यूट आणि सॉल्वंट असेल. ठीक आहे, मग मी असंही लिहू शकते. बघा, फॉर्म्युला मास पर्सेंटेज इज इक्वल टू मास ऑफ सोल्यूट इन ग्रॅम. आता हे मी ग्रॅम लिहित बसत नाही, आपण जे मास पर्सेंटेज जे युनिट आहे ते ग्रॅमच आहे. ओके, मास ऑफ सोल्यूट डिवायडेड बाय मास ऑफ सोल्यूट प्लस मास ऑफ सॉल्वंट असंही लिहू शकते मी. ओके, सोल्युशन म्हणजेच काय, तर सॉल्वंट आणि सोल्यूटचं मिळून काय बनलेलं आहे, सोल्युशन बनलेलं आहे. ओके, म्हणजे मास ऑफ सोल्यूट डिवायडेड बाय मास ऑफ सोल्यूट प्लस मास ऑफ सॉल्वंट इंटू 100 काय असेल, तर मास पर्सेंटेज असेल. मग बघा, मास डज नॉट अफेक्टेड बाय टेम्परेचर असं लिहा तुम्ही. हे तुम्हाला MCQजलाही विचारलं जाईल, नीटला. ओके, जे MCQज असतील, मास डज नॉट अफेक्टेड बाय टेम्परेचर. मग मी इथे असं लिहिते, मास पर्सेंटेज जी टर्म आहे. ओके, मास पर्सेंटेज इज इंडिपेंडंट ऑफ टेम्परेचर. तुम्ही नोटमध्ये लिहून घ्या, मास पर्सेंटेज इज इंडिपेंडंट ऑफ टेम्परेचर. तुम्हाला MCQला हे विचारलं जाईल, CETला, नीटला. मास पर्सेंटेज इज इंडिपेंडंट ऑफ टेम्परेचर म्हणजेच मास डज नॉट अफेक्टेड बाय टेम्परेचर. ओके, मग खाली मी इथे एक्झाम्पल लिहिते. एक्झाम्पल तुम्हाला माहीत आहे, मी मगाशी सांगितलं तुम्हाला एक्झाम्पल. सपोज मी 10% ग्लुकोज सोल्युशन घेतलं. ओके, ग्लुकोज सोल्युशन मीन्स म्हणजेच काय, तर बघा, त्याच्यामध्ये 10 ग्रॅम ग्लुकोज डिझॉल्व इन वॉटर टू फॉर्म 100 ग्रॅम सोल्युशन. म्हणजे 10 ग्रॅम ग्लुकोज घेणार आहात
आणि वॉटर ॲड करत जाणार आहात किती, तर 100 ग्रॅम होईपर्यंत. म्हणजे 10 ग्रॅम ग्लुकोज असेल आणि 90 ग्रॅम काय असेल, वॉटर असेल, मिळून काय झालं तुमचं 100 ग्रॅम सोल्युशन झालं. ठीक आहे. तसंच मी 5% NaCl घेतलं तर 5 ग्रॅम तुमचं सोल्युशन NaCl हे काय सोल्यूट असेल आणि राहिलेलं जे 95% वॉटर घेतलेलं आहे ते काय असेल, सॉल्व्हंट असेल, मिळून काय झालं तुमचं 100 ग्रॅम सोल्युशन झालं. ठीक आहे. म्हणजे तुम्ही काय घेणार आहात, 5 ग्रॅम NaCl घेणार आहात आणि त्याच्यामध्ये वॉटर ॲड करणार आहात किती, तर 100 ग्रॅम सोल्युशन होईपर्यंत. ठीक आहे. म्हणजेच काय, तर मास पर्सेंटेज. आणि हे त्याचं युनिट काय आहे, तर ग्रॅम आहे, हे लक्षात ठेवा. युनिट काय आहे मास पर्सेंटेजचं, ग्रॅम आहे. ओके. म्हणजे बघा एक्झाम्पल, 10% ग्लुकोज सोल्युशन मीन्स 10 ग्रॅम ग्लुकोज डिझॉल्व इन वॉटर टू फॉर्म 100 ग्रॅम सोल्युशन. 10 ग्रॅम ग्लुकोज घ्यायचं आहे तुम्ही आणि वॉटर ॲड करत जायचं आहे कुठपर्यंत, 100 ग्रॅम सोल्युशन होईपर्यंत. म्हणजे 10 ग्रॅम ग्लुकोज असेल, 90 ग्रॅम वॉटर असेल, मिळून काय झालं 100 ग्रॅम सोल्युशन झालं तुमचं. ठीक आहे. त्यानंतर जी सेकंड टर्म आहे ती आपण बघणार आहोत. फर्स्ट कुठली बघितली आपण, मास पर्सेंटेज बघितली. त्यानंतर जी सेकंड आहे व्हॉल्यूम पर्सेंटेज. ओके. कुठली आहे सेकंड, व्हॉल्यूम पर्सेंटेज. सेकंड टर्म व्हॉल्यूम पर्सेंटेज. तर किंवा मी असं म्हणते पर्सेंटेज बाय व्हॉल्यूम, असंही म्हणते मी, पर्सेंटेज बाय व्हॉल्यूम. त्याचं काय आहे, V/V. ओके. कॅपिटल V/V. ओके. व्हॉल्यूम पर्सेंटेज म्हणजे काय, तर V असं आपण म्हणतो. तर बघा इथे आपल्याला सोल्यूट आणि सोल्युशनचा पण आपल्याला व्हॉल्यूम कॅल्क्युलेट करावा लागतो. त्याच्या आधी आपण डेफिनेशन बघूयात. तर डेफिनेशन म्हणजे काय, व्हॉल्यूम पर्सेंटेज इज दी नंबर ऑफ पार्ट ऑफ व्हॉल्यूम ऑफ सोल्यूट is present in 100 parts by volume of solution is known as volume percentage. सपोज मी 100 पार्ट व्हॉल्यूम घेतलेला आहे. ओके. 100 पार्ट व्हॉल्यूम घेतलेला आहे आणि सपोज मी इथे तुम्हाला दाखवते असं. सपोज हे काय आहे, 100 पार्ट आहे, कन्सिडर करा. ओके. 100 पार्ट व्हॉल्यूम आहे, त्याच्यातलं मी 12 पार्ट का आहे व्हॉल्यूम हे सोल्यूट घेतलेलं आहे. तर राहिलेलं जे पार्ट आहे ते सॉल्व्हंट असेल, राहिलेला जो व्हॉल्यूम असेल ते काय असेल, सॉल्व्हंट असेल. आणि जे सोल्यूट आणि सॉल्व्हंट मिळून काय असेल, तर तुमचा 100 पार्ट व्हॉल्यूम प्रिपेअर होईल. ओके. हे इथे दाखवलेलं आहे. त्याआधी मी तुम्हाला डेफिनेशन क्लिअर करते. अटेन्शन वेल. डेफिनेशन, दी व्हॉल्यूम पर्सेंटेज, दी नंबर ऑफ पार्ट by volume of solute is present in 100 part by volume of 100 parts by volume of solution is known as volume percentage. बघा डेफिनेशन पुन्हा एकदा बघा. दी नंबर ऑफ पार्ट बाय व्हॉल्यूम ऑफ सोल्यूट इज प्रेझेंट इन 100 पार्ट्स बाय व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन इज नोन ॲज व्हॉल्यूम पर्सेंटेज. सपोज मी 100 पार्ट काय घेतलेला आहे, इथे व्हॉल्यूम घेतलेला आहे. ओके. आणि त्याच्यामध्ये 12 पार्ट काय असेल, तुमचा सोल्यूट असेल. आता जे 12 पार्ट आहे ते काय सोल्यूट झाला तुमचा आणि जे राहिलेलं आहे, जे व्हॉल्यूम जो राहिलेला आहे तो काय झाला, सॉल्व्हंट झाला. मिळून काय होईल तुमचा 100 पार्ट व्हॉल्यूम. ओके. 100 पार्ट्स बाय व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन होईल मिळून. ठीक आहे. बघा मी इथे फॉर्म्युला लिहिते. व्हॉल्यूम पर्सेंटेज म्हणजे काय, तर V. ओके. व्हॉल्यूम पर्सेंटेज इज इक्वल टू volume of solute into volume of solute divided by volume of solution into 100. ओके. काय असेल, व्हॉल्यूम पर्सेंटेज इज इक्वल टू व्हॉल्यूम ऑफ सोल्यूट डिवायडेड बाय व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन इंटू 100. आता व्हॉल्यूम पर्सेंटेज हे काय आहे, तर टेम्परेचर डिपेंडेंट आहे. मी इथे लिहिते दी व्हॉल्यूम ऑफ
volume percentage, the volume percentage is depends upon टेम्परेचर. ओके, आता इथे बघा टेम्परेचर चेंज झालं तर व्हॉल्यूम पण काय होईल, चेंज होईल. ठीक आहे, हे माहिती आहे तुम्हाला. म्हणजे व्हॉल्यूम पर्सेंटेज इज डिपेंड्स अपॉन दी टेम्परेचर. तर व्हॉल्यूम पर्सेंटेज म्हणजे काय, दी नंबर ऑफ पार्ट बाय व्हॉल्यूम ऑफ सोल्यूट इज प्रेझेंट इन 100 पार्ट्स बाय व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन इज नोन ॲज व्हॉल्यूम पर्सेंटेज. व्हॉल्यूम पर्सेंटेजचा फॉर्म्युला काय आहे, व्हॉल्यूम पर्सेंटेज इज इक्वल टू व्हॉल्यूम ऑफ सोल्यूट डिवायडेड बाय व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन इंटू 100. ठीक आहे, आणि व्हॉल्यूम पर्सेंटेज जी टर्म आहे ती काय आहे, टेम्परेचर डिपेंडंट आहे. हेही तुम्हाला MCQजला विचारू शकतात, CETला वगैरे. हे तुम्ही लक्षात ठेवा, म्हणजे तिथे नोट डाऊन करा तुमच्या नोटमध्ये. ठीक आहे, त्यानंतर जी आपण थर्ड टर्म आहे ती बघणार आहोत. थर्ड टर्म, way to express the concentration of solution. third way molarity. ओके, मोलॅरिटी. त्याचा जो साइन आहे कॅपिटल M असं म्हटलं जातं. मोलॅरिटी मीन्स काय, कॅपिटल M. तर डेफिनेशन बघा आधी. दी नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट डिझॉल्व इन 1 dm³ ऑफ सोल्युशन इज नोन ॲज मोलॅरिटी. मी डेफिनेशन इथे लिहून घेते, तुम्हीही लिहून घ्या माझ्याबरोबर. दी नंबर ऑफ मोल्स आता मोलॅरिटी जी टर्म आहे ती मोल्समध्ये डिफाईन केली जाते. ओके, दी नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट डिझॉल्व इन 1 dm³. 1 dm³ म्हणजे काय, तर 1 लिटर. ओके, 1 dm³ मीन्स 1 लिटर. डिझॉल्व इन 1 dm³ ऑफ सोल्युशन is known as molarity. बघा डेफिनेशन काय आहे, द नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट डिझॉल्व इन 1 dm³ म्हणजेच 1 लिटर ऑफ सोल्युशन इज नोन ॲज मोलॅरिटी. आता मोलॅरिटीचा जो फॉर्म्युला आहे तोही मी तुम्हाला सांगते. मोलॅरिटी मीन्स कॅपिटल M इज इक्वल टू number of moles of solute divided by volume of solution in 1 dm³. ओके, 1 dm³ म्हणजेच काय, तर 1 लिटर. आता dm³ जर मला सेंटीमीटर क्यूबमध्ये जर करायचं असेल, ओके, सेंटीमीटर क्यूब, तर मी असंही लिहू शकते. मोलॅरिटी इज इक्वल टू नंबर ऑफ सोल्यूट. ओके, नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट डिवायडेड बाय व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन इन सेंटीमीटर क्यूब. ओके, मला dm³ जर सेंटीमीटर क्यूब जर करायचं असेल तर काय येईल, इन सेंटीमीटर क्यूब इंटू 1000. मला काय करावं लागेल, इंटू 1000. आता हे जे युनिट आहे मोलॅरिटीचं, इथे मी युनिट असेल इथे, तर युनिट काय असेल, इथे मोल्स आहे, नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट, म्हणजे आपण इथे मोल घेतलेला आहे. ओके, मोल. आता युनिटमध्ये तुम्ही मोल्स लिहिणार नाही आहे, फक्त मोल असं लिहिणार आहात युनिट लिहिताना. मोल इंटू इथे काय आहे, तर बघा dm³. ओके, मग ते वरती गेल्यावर काय होणार, पर dm³. ओके, युनिट काय आहे मोलॅरिटीचं, लक्षात ठेवा. हे युनिट काय आहे, मोल्स पर dm³. ओके, मोल्स पर dm³. युनिट काय असेल, मोल्स पर dm³. आता आपण मोलॅरिटी ही टर्म बघितलेली आहे. आता याचं मी एक्झाम्पल इथे लिहिते. बघा एक्झाम्पल, इथे मी एक्झाम्पल लिहिते. NaOH घेतलं, मोलर NaOH. ओके, सपोज मी काय घेतलं, 0.25 मोलर NaOH घेतलं. आता मोलॅरिटी जी टर्म आहे ते मोलरमध्ये तुम्ही एक्सप्रेस करता. ओके, म्हणताना कसं म्हणणार, मोलर 0.25 मोलर NaOH सोल्युशन
इज म्हणजेच काय तर बघा 0.25 मोल्स काय असणार आहे NaOH 0.24 moles of NaOH dissolve in 1 liter solution. ओके 1 लिटर सोल्युशन. आता जे तुम्ही 1 लिटर सोल्युशन घेणार असाल म्हणजे वॉटरचं घ्या किंवा दुसरं कुठलंही सोल्युशन असेल, मग 1 लिटर जर सोल्युशन घेतलं म्हणजे 0.25 मोलर NaOH म्हणजे काय तर 0.25 मोल्स काय घेणार तुम्ही NaOH घेणार आणि तुम्ही 1 लिटरमध्ये ते डिझॉल्व करणार. तुमचं काय झालं 0.25 मोलर NaOH सोल्युशन झालं. ठीक आहे. तसंच तुम्ही कितीही घ्या 0.50 घ्या किंवा 50 मोलर घ्या. ओके किंवा 0.1 मोलर सोल्युशन घ्या. जे काय असेल तुमचं तुम्ही काय घेणार 0.1 मोलर सपोज तुम्ही KCl घेतलं तर 0.1 मोल्स काय घेणार तुम्ही KCl घेणार. ते डिझॉल्व करणार 1 लिटर सोल्युशनमध्ये. ठीक आहे. काय झालं तुमचं 0.1 मोलर KCl सोल्युशन झालं. आता ही मोलॅरिटी टर्म आहे ती आपण बघितलेली आहे. त्यानंतर जी नेक्स्ट टर्म आहे ती आपण बघणार आहोत नॉर्मॅलिटी. ओके नॉर्मॅलिटी. त्यानंतर जी नेक्स्ट टर्म आहे ती आहे नॉर्मॅलिटी. नॉर्मॅलिटी मीन्स कॅपिटल N. नॉर्मॅलिटी मीन्स कॅपिटल N. आता बघा नॉर्मॅलिटीची डेफिनेशन काय आहे दी नंबर ऑफ ग्रॅम इक्विव्हॅलेंट ऑफ सोल्यूट डिझॉल्व इन 1 dm³ ऑफ सोल्युशन. 1 dm³ म्हणजे काय तर 1 लिटर. ओके 1 dm³ ऑफ सोल्युशन इज नोन ॲज नॉर्मॅलिटी. मी डेफिनेशन लिहिते दी नंबर ऑफ ग्रॅम इक्विव्हॅलेंट of solute, the number of gram equivalent of solute dissolved in 1 dm³ of solution, 1 dm³ of solution is known as normality. Okay. नंबर ऑफ ग्रॅम इक्विव्हॅलेंट ऑफ सोल्यूट तिथे आपण मोलॅरिटीच्या इथे काय बघितलेलं तर नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट. ओके डिझॉल्व इन 1 dm³ ऑफ सोल्युशन. इथे डिफरन्स एवढा आहे. इथे आपण काय घेणार आहोत नॉर्मॅलिटीला नंबर ऑफ ग्रॅम इक्विव्हॅलेंट ऑफ सोल्यूट घेणार आहोत. ग्रॅम इक्विव्हॅलेंट घेणार आहोत. डिझॉल्व इन 1 लिटर ऑफ सोल्युशन इज नोन ॲज नॉर्मॅलिटी. ठीक आहे. मी इथे लिहिते नॉर्मॅलिटी मीन्स कॅपिटल N is equal to number of formula बघा number of gram equivalent of solute. okay number of gram equivalent of solute divided by volume of solution in 1 dm³. ओके आता याचं युनिट काय असेल तर बघा नॉर्मॅलिटीचं युनिट काय असेल बघा इथे काय आहे ग्रॅम इक्विव्हॅलेंट पर dm³. ओके तर मोलॅरिटीचं काय आहे मोल्स पर dm³ आणि नॉर्मॅलिटीचं काय आहे युनिट ग्रॅम इक्विव्हॅलेंट पर dm³. हे लक्षात ठेवा. आता नॉर्मॅलिटी जी टर्म आहे ती टेम्परेचर डिपेंडंट आहे. ओके नॉर्मॅलिटी जी टर्म आहे ती टेम्परेचर डिपेंडंट आहे. मोलॅरिटी जी टर्म आहे तीही टेम्परेचर डिपेंडंट आहे. हे तुम्ही तिथे नोट डाऊन करा. मोलॅरिटी इज टेम्परेचर डिपेंडंट. ओके ऑल्सो नॉर्मॅलिटी इज दी टेम्परेचर डिपेंडंट. हेही तुम्ही तिथे लिहून घ्या. आता इथे मी एक एक्झाम्पल लिहिते खाली. ओके एक्झाम्पल नॉर्मॅलिटीचं एक्झाम्पल बघा 0.5 नॉर्मल KCl सोल्युशन म्हणजे काय. इट मीन्स ओके सपोज मी काय बनवलेलं आहे 0.5 नॉर्मल KCl सोल्युशन प्रिपेअर केलेलं आहे. ओके तर म्हणजे काय बघा ते कसं बनवायचं. मी काय घेणार आहे 0.5 ग्रॅम इक्विव्हॅलेंट ऑफ KCl. मी काय घेतलेलं आहे 0.5 ग्रॅम इक्विव्हॅलेंट KCl डिझॉल्व इन 1 लिटर ऑफ सोल्युशन. ओके
काय करायचं आहे, 0.5 ग्रॅम इक्विव्हॅलंट KCl घ्यायचं आणि ते कशामध्ये डिझॉल्व करायचं, 1 लिटर सोल्युशनमध्ये. तुमचं काय झालं, 0.5 नॉर्मल KCl सोल्युशन झालं. ठीक आहे. आपण अजून एक एक्झाम्पल बघूया. हे फर्स्ट एक्झाम्पल. सेकंड एक्झाम्पल बघूया. सपोज मी 1 नॉर्मल NaOH सोल्युशन बनवलेलं आहे. ओके, 1 नॉर्मल NaOH सोल्युशन म्हणजे काय तर बघा, इट मीन्स 1 ग्रॅम इक्विव्हॅलंट of NaOH, 1 gram equivalent of NaOH dissolved in 1 gram equivalent of NaOH dissolved in 1 liter of solution. ओके, 1 नॉर्मल NaOH सोल्युशन म्हणजे काय तर मी 1 ग्रॅम इक्विव्हॅलंट NaOH घेणार आणि ते 1 लिटर सोल्युशनमध्ये डिझॉल्व करणार. काय होईल, तुमचं 1 नॉर्मल NaOH सोल्युशन तयार होईल. ठीक आहे, हे तुम्हाला मोस्ट ऑफ दी समजलेलं असेल. ओके, त्यानंतर आपण बघणार आहोत हाऊ टू कॅल्क्युलेट इक्विव्हॅलंट वेट. ओके, हाऊ टू कॅल्क्युलेट इक्विव्हॅलंट वेट. इक्विव्हॅलंट वेट कसं कॅल्क्युलेट करायचं. नॉर्मॅलिटी जी टर्म आहे ती तुम्हाला समजली असेल. तर नॉर्मॅलिटी म्हणजे काय, दी नंबर ऑफ ग्रॅम इक्विव्हॅलंट ऑफ सोल्यूट डिझॉल्व इन 1 dm³ ऑफ सोल्युशन इज नोन ॲज नॉर्मॅलिटी. मोलॅरिटी ही काय आहे, सेम आहे, फक्त मोलॅरिटीमध्ये आपण काय घेणार आहोत, तिथे नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट डिझॉल्व इन 1 dm³ ऑफ सोल्युशन इज नोन ॲज मोलॅरिटी. इथे बघा, मोलॅरिटी आणि नॉर्मॅलिटीचा फॉर्म्युला. नॉर्मॅलिटी मीन्स कॅपिटल N इज इक्वल टू नंबर ऑफ ग्रॅम इक्विव्हॅलंट ऑफ सोल्यूट डिवायडेड बाय व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन इन 1 dm³. म्हणजे 1 लिटर व्हॉल्यूममध्ये तुम्ही जे काही तुम्ही तिथे नॉर्मल 0.5 म्हणा किंवा 1 नॉर्मल सोल्युशन जे घेतलेलं आहे ते तुम्ही 1 लिटर सोल्युशनमध्ये डिझॉल्व करणार आहात, जो सोल्यूट घेतलेला आहे ते. ओके, आता मोलॅरिटी काय असेल तर नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट डिवायडेड बाय व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन इन 1 dm³. इथे फक्त लक्षात ठेवा, मोलॅरिटी हे काय आहे ते आपण कॅपिटल M ने दाखवतो आणि नॉर्मॅलिटी काय दाखवतो, कॅपिटल N ने दाखवतो. युनिट काय आहे, नॉर्मॅलिटीचं ग्रॅम इक्विव्हॅलंट पर dm³ आणि मोलॅरिटीचं मोल पर dm³. ओके, एक्झाम्पल ही तुम्हाला सांगितलेलं आहे. मोलॅरिटी अँड नॉर्मॅलिटी जी टर्म आहे ती टेम्परेचर डिपेंडंट आहे. ठीक आहे, त्यानंतर आपण बघणार आहोत हाऊ टू कॅल्क्युलेट इक्विव्हॅलंट वेट. ओके, how to calculate equivalent weight. ओके, आता सपोज मी ॲसिड घेतलेला आहे. आता ॲसिड इथे घेतलेला आहे, मला ॲसिडचं इक्विव्हॅलंट वेट कॅल्क्युलेट करायचं आहे. आता इक्विव्हॅलंट वेटचा फॉर्म्युला काय आहे, इक्विव्हॅलंट वेट EW इज इक्वल टू मोलिक्युलर weight divided by number of exchangeable H plus ion. ओके, नंबर ऑफ एक्सचेंजेबल H प्लस आयन. आता मी ते एक्झाम्पल घेते. मी ते HCl घेतलं सपोज. ओके, HCl घेतलं इज इक्वल टू, आता इथे तुम्ही मोलिक्युलर फॉर्म्युला त्याचा काढा, मोलिक्युलर वेट काढा. हायड्रोजनचं 1 आहे. ओके, क्लोरीनचं काय आहे 35.5 आहे, म्हणजे काय झालं 36.5 झालं. आता इथे तुम्ही टाका ह्याच्यामध्ये मोलिक्युलर वेट काय झालं 36.5 डिवायडेड बाय नंबर ऑफ एक्सचेंजेबल H प्लस आयन. किती आहे H प्लस आयन, म्हणजे ते वॉटरमध्ये डिझॉल्व केल्यानंतर तुम्हाला H प्लस आयन किती मिळणार आहेत, 1 मिळणार आहे. ओके, सो इथे 1 असेल, काय येईल तुमचं 36.5 हेच आन्सर येईल. म्हणजे नंबर ऑफ इक्विव्हॅलंट वेट किती मिळालं तुम्हाला HClचं 36.5 मिळालं. सपोज मी अजून एक एक्झाम्पल घेते. मी H2SO4 घेतलं. ओके, तर त्याचं इक्विव्हॅलंट वेट मला कॅल्क्युलेट करायचं आहे. H2SO4चा जो मोलिक्युलर वेट आहे ते काय आहे 98 आहे. ओके, आणि इथे किती H प्लस आयन मिळतील तुम्हाला 2 मिळतील. ओके, डिवायडेड बाय 2 किती झालं तर 49 काय झालं तुमचं इक्विव्हॅलंट वेट झालं H2SO4चं. आता इथे तुम्ही मोलिक्युलर वेट कसं काढलं, हायड्रोजनचं 1 आहे, इथे 2 प्लस सल्फरचं किती आहे 32 आहे आणि
ऑक्सिजनचं 16 आहे, 16 गुणिले 4 करा, इथे 4 ऑक्सिजन आहे. ठीक आहे, यावरून तुम्हाला 98 मिळालं मोलिक्युलर वेट डिवायडेड बाय 2, म्हणजे इथे H प्लस आयन किती मिळणार आहे तुम्हाला, 2 मिळणार आहे, इज इक्वल टू 49. ओके, इक्विव्हॅलेंट वेट आहे H2SO4. सपोज आपण बेस जर काढायचं असेल आपल्याला, ओके, सपोज इथे आपण बेस घेतला, बेस. आता इक्विव्हॅलेंट वेटचा फॉर्म्युला काय असेल मग, मॉलिक्युलर वेट डिवायडेड बाय, आता वेट जे आहे तुम्ही शॉर्टमध्ये लिहायचं नाही आहे, कंप्लीट वाक्य शब्द लिहायचा आहे तिथे. मॉलिक्युलर वेट डिवायडेड बाय नंबर ऑफ एक्सचेंजेबल OH मायनस आयन. ओके, नंबर ऑफ एक्सचेंजेबल OH मायनस आयन. आता मी ते एक एक्झाम्पल घेते. सपोज मी NaOH घेतलं, आता ते वॉटरमध्ये डिझॉल्व केल्यानंतर तुम्हाला Na प्लस आणि OH मायनस मिळेल. ओके, सो आपण त्याचं इक्विव्हॅलेंट वेट कॅल्क्युलेट करूया. सो इक्विव्हॅलेंट वेट इज इक्वल टू, मोलिक्युलर वेट काय आहे NaOHचं 40 आहे. ओके, सोडियमचं 23, ऑक्सिजनचं 16 आणि हायड्रोजनचं 1, 40 झालं. आणि डिवायडेड बाय नंबर ऑफ एक्सचेंजेबल OH मायनस आयन किती मिळेल तुम्हाला, 1च मिळेल, म्हणजे काय झालं इथे 40 आलं. ठीक आहे, त्यानंतर बघा सपोज मी अजून एक एक्झाम्पल घेते. इक्विव्हॅलेंट वेट किती आलं इथे, 74 मोलिक्युलर वेट झालं याचं, आणि डिवायडेड बाय 2 करा, OH मायनस मिळेल, 2 OH मायनस आयन मिळतील एक्सचेंजेबल. काय येईल आन्सर, 37 येईल. ओके, काय येईल 37 येईल. सपोज जर आपण सॉल्ट जर बघितलं, जर आपल्याला सॉल्टचं इक्विव्हॅलेंट वेट कॅल्क्युलेट करायचं असेल, ओके, सॉल्टचं, तर फॉर्म्युला काय असेल, EW इज इक्वल टू, ओके, इक्विव्हॅलेंट वेट इज इक्वल टू मॉलिक्युलर वेट डिवायडेड बाय वॅलेन्सी ऑफ केटायन डिवायडेड बाय वॅलेन्सी ऑफ केटायन. फॉर एक्झाम्पल बघा मी NaCl घेतलं, ओके, NaCl हा सॉल्ट आहे, इज इक्वल टू EW इज इक्वल टू मॉलिक्युलर वेट का आहे NaClचं किती आहे बघा, सोडियमचं 23 आणि Clचं 35.5, किती झालं तर 58.5 झालं, डिवायडेड बाय किती आहे केटायन, वॅलेन्सी ऑफ केटायन किती आहे 1च आहे. ओके, 1, आन्सर काय मिळालं 58.5. ओके, असं आन्सर येईल. इक्विव्हॅलेंट वेट आणि मॉलिक्युलर वेट जर सेम असेल, ओके, आता इथे बघा मॉलिक्युलर वेट आणि इक्विव्हॅलेंट वेट सॉल्टचं काय आहे NaClचं सेम आहे, म्हणजे तुमचं नॉर्मल आणि मोलर सोल्युशन पण काय असणार आहे, सेम असणार आहे. ओके, लक्षात ठेवा, जर तुमचं मॉलिक्युलर वेट आणि इक्विव्हॅलेंट वेट म्हणजे जे आपण काढलेलं असणार आहे ते जर सेम असेल तर तुमचं जे मोलर आणि नॉर्मल जे सोल्युशन आहे ते दोन्ही सोल्युशन तुमचे सेम असणार आहेत, हे लक्षात ठेवा. ठीक आहे, तर इथे आपण काय बघितलं, हाऊ टू कॅल्क्युलेट दी इक्विव्हॅलेंट वेट, म्हणजे आपण ॲसिडचं कसं इक्विव्हॅलेंट वेट कॅल्क्युलेट करायचं, बेसचं आणि सॉल्टचं कसं, हेही इथे आपण बघितलेलं आहे. तुम्ही फॉर्म्युले लक्षात ठेवा आणि तसं काढा. ठीक आहे, इथे आपण थांबूयात. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण नेक्स्ट पॉईंट बघणार आहोत.